वेलकम टू बॅक मित्रांनो. आज आपण पासवर्ड जनरेटर बनवणार आहेत प्रोजेक्ट. तर आपण त्याला स्टार्ट करूया. पहिले तर मी सगळं म्हणजे स्टार्ट कोड्स लाईन लिहिणार, त्याच्यानंतर मी एक्सप्लेन करणार. मी रँडम मॉड्यूल पासवर्ड मधील कॅरेक्टर्स रँडमली चूज करण्यासाठी यूज करतोय आणि स्ट्रिंग मॉड्यूल रेडीमेड कॅरेक्टर सेट देतो. स्ट्रिंग म्हणजे एशल लोअर केस ए टू झेड, लोअर केस अप्पर केस ए टू झेड, डिजिट 0 to 9 आणि स्पेशल सिम्बॉल्स यूज होतात स्ट्रिंगमध्ये. चला अजून आपल्या पासवर्डसाठी एक फंक्शन बनवू. फंक्शन जे जनरेट पासवर्ड आणि त्याची लेंथ टेन्शन घेऊ नका, एक्सप्लेन करणार मी. तर आपण हे का बनवलं हा फंक्शन पासवर्ड जनरेट करतो ऑटोमॅटिकली. आणि लेंथ म्हणजे काय आहे, पासवर्डची कॅरेक्टरची कितीचा असावा, कॅरेक्टर कितीचा असावा, हा लेंथ किती कॅरेक्टरचा असावा. तर आपण आता मिनिमम लेंथ चेक बघू आपण. मिनिमम लेंथ चेक चेक if length if I length sorry if length 6 नंतर रिटर्न काय करणार, तो रिटर्न पासवर्ड length should be should be at at least is 6 characters. हे आपलं स्टेटमेंट असणार. तर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो म्हणजे काय. तर हे सहा युजरने 6 पेक्षा कमी लेंथ दिली तर वीक पासवर्ड अवॉइड करण्यासाठी मेसेज रिटर्न करणार आपला हा दिस दिस मेसेज रिटर्न करणार. चला खाली बघून आपलं आपण पण ऑल पॉसिबल कॅरेक्टर्स करणार आहोत. तर आपण त्यासाठी कॅरेक्टर नावाचं व्हेरिएबल बनवणार. कॅरेक्टर इज इक्वल टू, मला हे सांगा की एक टप्पल आहे का काय. स्ट्रिंग कमेंट सेक्शन मध्ये सांगा हे टप्पल आहे का काय. स्ट्रिंग लोअर लोअर प्लस प्लस काय आहे, कॉन्किनेट, म्हणजे आपले लेटर्स कॉन्किनेट होणार. स्ट्रिंग डॉट अपर प्लस इंटर स्ट्रिंग होणार डॉट
डिजिट डिजिट पण आपल्याला कॉन्टिनेट होणार. इंटर स्ट्रिंग स्ट्रिंग डॉट पंक्च्युएशन. हे सगळे आपले काय, फर्स्ट आपलं लोअर केस ए टू झेड, सेम अपर केस ए टू झेड, 9 to 0 डिजिट आणि ऑल सिम्बॉल्स हे आपले असणार. जे आपण आता लोअर अपर केलेलं आहे आणि काय होतं म्हणजे स्ट्रॉंग पासवर्ड सेक्युर होता आपला, क्रिएट होतो, ऑल मिक्स होऊन बनतं सगळं त्या टाईपमध्ये. तर आपण पासवर्ड, एक मिनिट, शॉर्ट फॉर्म जनरेट पासवर्ड रैंडम, इधर रैंडम जनरेट रैंडम पासवर्ड खाली ना पासवर्ड नावाचे व्हेरिएबल बनवा. पासवर्ड इज इक्वल टू दोन स्ट्रिंग, दोन किंवा सिंगल डॉट जॉइन रैंडम प्लस चॉईस मध्ये काय येणार, कॅरेक्टर येणार, बाहेर येऊन त्याला प्लस फॉर फॉर चुकीचं जागी झाले, फॉरचे असणार फॉर फॉर इन रेंज. फॉर साठी रेंज लागतेच. रेंज काय आपली लेंथ आपण जी यूज करणार, हे आपलं काय रॅन्डम चॉईस कॅरेक्टर काय वर्क काय करते ह्या त्याच्यामध्ये. तर कॅरेक्टर मधून एक कॅरेक्टर रॅन्डमली सिलेक्ट करतो आणि फॉर आय इन रेंज मधून लेंथ, युजरने दिलेले लेंथ इतक्या वेळा लूप चालतो. आणि जॉईन म्हणजे काय, आपलं सगळे कॅरेक्टर्सला एकत्र करून फायनल पासवर्ड बनवतो. तर आपण त्याला रिटर्न करणार, रिटर्न रिटर्न काय करणार, पासवर्ड. एक मिनिट, रिटर्न काय होणार आपण पासवर्ड, स्पेलिंग मिस्टेक, स्पेलिंग पासवर्ड इथं हे झालं पासवर्ड. रिटर्न काय करणार आपल्याला, पासवर्ड रिटर्न करणार आपल्याला. आणि रिटर्न पासवर्ड हा कुठून जनरेट होणार, आपला इथं जनरेट फंक्शन यूज केलं ना त्याच्यामधून पासवर्ड जनरेट होणार आपलं. आपल्या प्रोग्राममध्ये समटाइम एरर पण येऊ शकतात. मेन वर्क ट्राय एरर हँडलिंग पण आहे ह्याच्यामध्ये आपल्या कन्सेप्ट मध्ये. पण ट्राय केलं खाली ना, एक मिनिट आपण बाहेर यायचंय, बाहेर नाही आलो आपण. तर आपण ट्राय घेतलेला आहे एरर हँडलिंग साठी. लेंथ इज इक्वल टू इंट मध्ये घेणार नंबर डिजिट असणार तर इनपुट इंटर पासवर्ड लेंथ, पासवर्ड लेंथ पासवर्ड लेंथ घेतली आपण. त्याला आता प्रिंट करणार, प्रिंट काय करणार, जनरेटेड
generated password comma space info. आपण बनवलं तर जनरेट पासवर्ड म्हणून तो घेतला आणि त्याची लेंथ मग खाली आलो तर आपण सगळ्यात पहिले काय युजर कडून लेंथ घेतली. सेकंड स्क्रीनवर जनरेट केला पासवर्ड. तर आपण आता एरर हँडलिंग करणार आहोत. एक्सकेप कोणता आपला व्हॅल्यू एरर येऊ शकतो आपल्याला. त्यासाठी व्हॅल्यू घेतला आपण. एरर आलं तर काय शो होणार. प्लीज एंटर valid number डॉट. तर आपलं झालेलं आहे द पासवर्ड. जर तर आता एरर हँडलिंग समजतो तुम्हाला लास्ट. जर युजरने नंबर ऐवजी टेक्स्ट दिला तर प्रोग्रामिंग कॅन्सल नाही होणार. आपला ही प्रोग्रामिंग केली ना आपण ती कॅन्सल नाही होणार. क्रॅश वगैरे काय होणार नाही, एरर नाही होणार. तो प्रॉपर मेसेज दाखवणार आपल्याला. प्लीज इंटर व्हॅलिड नंबर. आपण रन करू. काय 12 20 काय टाकू, 20 टाकले तर आपला पासवर्ड जनरेट झालेला आहे. एकदम मस्त मध्ये वर्क करते आपला. जेवढं आपण त्याला नंबर देऊ ना तेवढं आपला लूप चालणार. किती 10 देतो. 10 वेळेला कॅरेक्टर यूज झालेले, सिम्बॉल कॅरेक्टर डिजिट सगळं यूज झालेलं आहे. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा अजून नेक्स्ट प्रोजेक्ट कोणता पाहिजे आहे आपल्याला.